अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपण अनेकदा ऐकतो की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो। घरातील मोठी माणसे, संत महात्मे आणि अनेक धार्मिक ग्रंथ देखील असे सांगतात की चांगल्या लोकांना लवकरच आपल्याजवळ देव हा बोलवून घेत असतो। पण असं का होतं? चांगले लोक कमी आयुष्य का जगतात आणि त्यांचे जीवन लवकर का संपते? पूर्वी लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक जगायचे, पण आता सरासरी आयुष्य 50 ते 60 वर्षापर्यंत झाले आहे। त्यापेक्षा काही चांगल्या आत्म्यांना लहान वयातच मृत्यू येतो। मग असे का होते? यामागे काय आध्यात्मिक कारण आहे का? तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो जन्म घेतो तो मृत्यूला निश्चितच भेटणार आहे। तसेच शास्त्रामध्ये सुद्धा असे म्हटले आहे की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील 5 गोष्टी ह्या जन्माच्या आधीच निश्चित होत असतात। त्या बदलता सुद्धा येत नाहीत। अगदी देव देखील त्या वस्तू बदलत नाहीत। मग त्या कोणत्या गोष्टी त्या आपण आता पाहूया। पहिली गोष्ट म्हणजे जन्म। जन्म हा कुठे, कोणत्या घरात आणि कोणत्या परिस्थितीत होईल हे ठरवले आपल्या हातात नाही। दुसरं म्हणजे विवाह। कोणासोबत विवाह होईल, तो कधी होईल याचा निर्णय आधीच विधिलिखित असतो, तो सुद्धा आपल्या हातात नाही। तिसरी गोष्ट म्हणजे संपत्ती। व्यक्ती कशी संपत्ती मिळवेल, किती श्रीमंत किंवा किती गरीब राहील हे पूर्वजन्माच्या कर्मावर अवलंबून असतं, ते सुद्धा आपल्या हातात नाही। बुद्धी आणि ज्ञान। चौथी गोष्ट, काही लोक जन्मताच बुद्धिमान असतात, तर काहींना शिक्षण घेतल्यानंतर ज्ञान समजतं किंवा काहींना ते समजतसुद्धा नाही। पाचवी गोष्ट म्हणजे मृत्यू। मनुष्याचा मृत्यू कधी, कोठे आणि कशा प्रकारे होईल हे आधीच लिहिलेले असते, म्हणून आपण ते टाळता येत नाही किंवा आपल्याला ते माहीतसुद्धा नसतं। चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो? आपण अनेकदा ऐकतो की देव चांगल्या लोकांना लवकर बोलावतो। यामागे काय कारण आहे बरं? चांगले लोक अधिक पुण्यात्मा असतात। ते पृथ्वीवर काही विशिष्ट कार्य करण्यासाठी येत असतात। जेव्हा त्यांचे कार्य पूर्ण होते तेव्हा देव त्यांना पुन्हा आपल्याजवळ बोलवून घेत असतो। जर चांगल्या लोकांना अधिक आयुष्य मिळाले तर त्यांच्यावरही या मायेचा, या जगाचा प्रभाव पडेल। कदाचित ते कुठल्या ना कुठल्या मोहात अडकतील आणि चांगले कर्म करण्याऐवजी ते वाईट कर्म करायला लागतील। त्यामुळे देव त्यांना वाईट कर्मात अडकण्यापूर्वीच त्यांना आपल्या जवळ हा बोलवून घेत असतो। गरुड पुराणातसुद्धा असं सांगितलं आहे की मनुष्य मेल्यानंतर या 3 गोष्टी तो आपल्याबरोबर घेऊन जातो। तर बघूया कुठल्या आहेत त्या 3 गोष्टी। तर पहिली गोष्ट आहे त्याचं कर्म। चांगले किंवा वाईट कर्म त्याच्यासोबत जातं आणि त्याच्या पुढच्या जन्मावर ते परिणाम करत असतं। त्यामुळं चांगले कर्म करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा, ते आपल्याबरोबर येणार आहे। प्रॉपर्टी किंवा तुमचं धन, संपत्ती हे आपल्याबरोबर येणार नाही, त्यामुळं तुम्ही चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न नक्कीच करा। दुसरे आहे स्मृती। मृत्यूनंतर आत्म्याला पूर्वजन्माच्या काही गोष्टी ह्या आठवत असतात, ते सुद्धा आपल्याबरोबर त्या घेऊन जातात। तिसरी आहे जागृती। मृत्यूनंतर आत्म्याला कळतं की तो कोण होता आणि काय होतं, त्यामुळे ह्या 3 गोष्टी तो आपल्याबरोबर घेऊन जातो असं सांगितलं जातं। पुराणामध्ये असे सांगितले आहे की कलियुगात वाईट लोकांचे आयुष्य जास्त असते, तर सत्पुरुष आणि चांगली माणसे हे कमी काळ जगतात, कारण वाईट लोकांना त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त हे घ्यावे लागते। तर उदाहरण पाहिलं तर काही लोक खूपच वाईट असतात, ते 90 ते 100 वर्ष जगतात, पण काही लोक हे लहान वयातच देवाघरी जातात, कारण त्यांचे आयुष्य खूप कमी असते, म्हणजे ते पुण्यवान असतात म्हणून लहान वयात जातात असं सांगितलं जातं। गरुड पुराणानुसार वाईट कर्म करणाऱ्यांना मृत्यू सहज मिळत नाही, ते अंथरुणात पडून राहतात, हाडांचा सापळा होतात, ते कोणत्याही आधाराशिवाय तडफतात, परंतु मृत्यू त्यांना नेत नाही। आपल्याला पण वाटतं की ह्याला एवढा त्रास होतो, मग देव त्याला का घेऊन जात नाही बरं? तर त्याचं हे कर्म असतं। त्यामुळे जीवनात चांगले कर्म करणे आवश्यक आहे, कारण वाईट कर्म आयुष्य वाढवतात आणि त्यातच तो दुःखी राहतो। तर मृत्यूलोक ही एक शिक्षा भोगण्याचं स्थान आहे, येथे कर्मानुसार फळ हे मिळत असते। पण जर तुम्ही दत्त प्रभूंची भक्ती केली, त्यांचं नामस्मरण केलं, भजन कीर्तन केलं आणि चांगले कर्म केले, तर तुम्हाला मोक्षसुद्धा मिळू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा।
दत्तगुरू नेहमी म्हणतात, जो माझे नामस्मरण करतो, जो माझी भक्ती करतो, मला पूर्णत्वाने शरण येतो, त्याच्या जीवनाचे कल्याण हे होणारच. त्याला पुन्हा या मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागत नाही. आणि जे या मायावी जगात मोहाच्या नादी लागून दुष्कर्म करतील, पाप करतील, वाईट कर्म करतील, त्यांना त्याचे कर्म या जगात भोगल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळं चांगलं कर्म करा. चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो, कारण ते पुण्यात्मे असतात. त्यांचा पृथ्वीवर जन्म हा एक विशिष्ट कार्यासाठी होतो आणि जेव्हा ते कार्य पूर्ण होते तेव्हा ते देवाघरी परत जातात. म्हणूनच सांगतो की आपण देखील आपल्या आयुष्याचा विचार केला पाहिजे. आयुष्य मोठे असण्यापेक्षा चांगले असणे हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा. आयुष्य मोठे असण्यापेक्षा चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही श्री गुरूंचे भक्त असाल, त्यांची भक्ती करत असाल, तर नक्कीच तुम्ही चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. कारण हे आयुष्य एकदाच आहे. त्यामुळं तुम्ही चांगलं कर्म करा. तुम्हाला या जन्मात चांगलं कर्म करण्यासाठीच पाठवलं आहे. कारण 84 लक्ष योनी आहेत. त्यापैकी फक्त मानवच असा प्राणी आहे, त्याला देवाने बुद्धी दिली आहे. त्यामुळं त्या बुद्धीचा तुम्ही वापर करून आपल्या आराध्य देवताचं स्मरण नक्कीच करा. मग तो तुमचं कुठलंही का आराध्य देवत असताना त्या देवाचं तुम्ही स्मरण करा. आम्ही म्हणत नाहीत की तुम्ही फक्त दत्तगुरूंचे स्मरण करा. तुम्हाला ज्या देवाची भक्ती असेल, तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल, ते देवांची तुम्ही भक्ती मनापासून आणि विश्वासाने करा. आणि तुम्हाला हा भवसागरण तरुण जायचा असेल तर नक्कीच तुम्हाला नामाचा खूप असा जरूरत आहे. म्हणजे तुम्हाला ते नक्कीच नाम हे मदत करेल. त्यामुळं चांगलं कर्म करा. देव तुम्हाला नक्कीच या जन्मात मोक्ष मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.